राम राम शेतकरी मित्रांनो, फार्मटेक राज या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, यूट्यूब उघडलं की रोज हजारो लोक व्हिडिओ टाकतात. एका एकरात 110 टन ऊस काढलाय, 120 टन ऊस काढलाय. पण आज मला एक प्रश्नाचं प्रामाणिकपणे उत्तर द्या. थंबनेल एवढे मोठे आकडे लिहिणारे आजपर्यंत तुम्हाला कोणी प्रॅक्टिकल शेतात लाईव्ह प्रूफ करून दिलाय का? नुसतं हव्यात गप्पा मारणं सोपं असतं, पण आज आपण जे बोलणार आहे थेट पुरावे सगळं दाखवणार आहे. लोक म्हणत होते ऊसात आंतरपीक घेऊ नको, म्हणजेच ऊसात कांदा लावू नको, कांदा पण चांगला येणार नाही आणि ऊस पण चांगला येणार नाही. पण हा प्रत्यक्ष पुरावा आहे मित्रांनो. आपल्या एका एकर ऊसातून एकूण 18 टन कांदा काढून दाखवलाय. यातला 15 टन कांदा मी बाजारभाव चांगला असताना 1011 रुपये क्विंटलनी विकलेला आहे. आणि त्याचे पैसे देखील आपल्याला बँकेत जमा झालेले आरटीजीएसद्वारे. आणि उरलेला 3 टन कांदा मी अजूनही चांगल्या भावासाठी साठवून ठेवलेला आहे. म्हणजेच ऊसाच्या लागवडीचा संपूर्ण खर्च या कांद्याने जागेवर वसूल करून दिलेला आहे. आणि आता उरलेला सगळा निव्वळ नफा आहे. आता कांदा तर निघलाय, पैसे देखील बँकेत जमा झाले, पण आता खरा खेळ इथून पुढे सुरू होतोय. आज आपल्या ऊसाला 120 दिवस झाले, म्हणजेच 4 महिने पूर्ण झाले. कांदा काढल्यानंतर आम्ही वेळ न वाया घालवता सगळ्यात महत्त्वाचं काम केलं आहे, म्हणजे ऊसाला माती लावून घेतली, म्हणजेच बाळभरणी केली. पण थांबा, इथेच 90% शेतकरी सर्वात मोठी चूक करतात. जमीन पूर्णपणे रिकामी झालेली असते. जर तुम्ही या महत्त्वाच्या 10-12 दिवसात एक खास स्प्रे आणि एक खताचा डोस दिला नाही तर तुमचा ऊस तिथेच पिवळा पडतो आणि त्याची वाढ थांबते आणि तुमचं 110 टनाचं स्वप्न ते स्वप्नच राहतं. आता कांद्याच्या पैशातून मी एक सिक्रेट फर्टिलायझर डोस आणि स्प्रे तयार केला आहे, जे बाजारातल्या महागड्या खतांपेक्षा निम्म्या पैशात तयार होतो आणि ऊसाची जाडी दुप्पट करतं. हा स्पेशल डोस कोणता, मी कोणती फवारणी करणार आहे, 110 टन ऊसाच्या पुराव्यासकट कसा निघणार आहे, हे सगळं प्रॅक्टिकल पाहायचं असेल तर आत्ताच आपल्या फार्मटेक राजा यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. कारण इथं फसव्या गप्पा नाही चालत, इथे प्रत्यक्ष पावती आणि रिझल्ट बोलतो. तुमचा ऊस सध्या किती दिवसाचा आहे, तुम्ही बाळभरणी केली का, कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थेट खताच्या बॅग घेऊन शेतात. धन्यवाद.